वैभव खाली बॉल गेला चला तर मित्रांनो थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया कारण धोत्रे संघ आपल्याकडे शेवटच्या क्षणाला उपस्थित झाला होता। खरं तर त्यांच्या ठिकाणी आज वेगळा संघ खेळणार होता परंतु समोरील संघात काही प्रॉब्लेम झाला त्यामध्ये येऊ शकलेत नाही परंतु धोत्रे संघ मात्र अशा वेळेला देखील लांबचा प्रवास करून तशी वेणगावच्या मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालेला आहे। त्यांचं देखील गोड गोड कौतुक धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि खेळपट्टीकडे वळूया। चालू असणारा सामना अर्थातच पळसदरी विपक्ष धोत्रे संघ दोन्ही संघ करत तालुक्यातील संघ तर या सामन्यासाठी समालोचन करण्यासाठी मी आपल्या आमंत्रित करतो मात्र माझे साथी समालोचक अर्थातच मिलिंद ढाकवळ यांना। पळसदरी संघाचा 12वा खेळाडू बॉलर अमोलच आहे का सांघिक पहिले तर तसेच वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येतो तो अमर पळसदरी संघाचा अमर सॉरी अमोल धोत्रे संघाकडून स्ट्राइकला असेल तो सनी पहिला चेंडू अतिशय सुंदर असा फटकवलेला चेंडू एक धावेने श्री गणेशा करतो आपल्या संघासाठी तो सनी एक धावेने संघाचं खातं ओपन केलंय ते धोत्रे संघाचा सनी आणि स्ट्राइक सांभाळतोय तो वैभव षटकातील दुसरा चेंडू अतिशय सुंदर असा फटकवलेला चेंडू चेंडू जाणार नॉन स्टॉप षटकार 6 धावांसाठी असेच मोठे मोठे फटके खेळावे लागणार कारण दादा आपण पाहिलं वेणगावचं हे मैदान आहे ते वेणगावचं मैदान असं आहे जे संघ फ्लॉप मध्ये असेल त्यांना सुद्धा स्टार बनवून टाकतो असं आपलं मैदान आहे। अतिशय सुंदर असा कमबॅक करताना दिसतोय तो अमोल कुठेतरी दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खाल्ला पण त्याच पद्धतीने चांगला कमबॅक करतो तो पळसदरी संघाचा अमोल दरेकर क्रिकेट या खेळातील अनुभव बराच असेल अमोल याला अनेक वर्ष आपल्या गावाकडून खेळताना पाहतो अमोल याचा पुढील चेंडू आणि तसेच उंचावरून फेकलेला चेंडू जाणार सीमा पार कुठेतरी दादा पाहिलं तर वैभव सुद्धा कमबॅक करताना दिसतोय आणि कर्जत प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा वैभव धोत्रे संघाचा आज आपल्या वेणगावच्या मैदानावरती चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण कारण वेणगाव कर्जत तालुका असं की खेळाडूंनी चांगल्या खेळाडूंनी भरलेला आणि फटका कुठेतरी दादा हे जीवदान महागात पडेल पळसदरी संघाला कारण मी आताच बोललो की माझ्या मित्रांनी सांगितलं की
वैभव हा कर्जत प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरलेला खेळाडू आहे, पण आपण त्याला जीवदान दिले तर कुठेतरी महागात पडणार की नाही हे आपल्याला सामन्यामध्ये समजेल. धावफलकावर धाव संख्या झाली ती 14. षटकातील काही चेंडू शिल्लक. फटका खिचलाय, सुंदर असा फटका, एक धाव पूर्ण. एक धावेवरती समाधान आणि कुठेतरी गलिच्छ क्षेत्ररक्षण. चौथी धाव बनण्यात येईल आणि 2 धावेने धावफलकावर धावसंख्या झाली ती 16. बिनबाद 16. पलसदरी संघासाठी बक्षीस असेल प्रियंका ऋषिकेश पवार यांच्याकडून विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रियंका ऋषिकेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. कुठेतरी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आपल्या गावातील एक वेणगाव गावाची परंपरा आहे ती की खेळाडू गावातील असो किंवा बाहेरचा आपण त्याला प्रोत्साहित करण्यासाठी वेणगाव गावातील बरेच नागरिक प्रोत्साहन करण्यासाठी उभे असतात. बॉलरचं नाव सार्थक. सांघिक दुसऱ्या तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो पलसदरी संघाकडून सार्थक. आणि सार्थक साठी सुद्धा बक्षीस असेल. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस प्रियंका ऋषिकेश पवार यांच्याकडे. कुठेतरी मेमे तोतूची खेळाडू वृत्ती पाहायला मिळते ग्राउंड मध्ये. एक धाव पूर्ण. सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा म्हणायला लागेल सार्थकेची. कुठेतरी धोत्रे संघाला थांबून ठेवण्याचा प्रयत्न करेल सार्थक. विकेट हॅट्रिक साठी प्रियंका ऋषिकेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या खेळाडूंसाठी. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडूचा इशारा. सुंदर असा फटका खेळला. एक धाव पूर्ण. ओव्हर थ्रो. कुठेतरी गलिच्छ कामगिरी होते मैदानामध्ये पलसदरी संघाकडून. ह्या चुका टाळाव्या लागतील पलसदरी संघाला काहीतरी, कारण क्रिकेट हा खेळ असा आहे की एक धावेला सुद्धा खूप महत्व असतं आणि तीच आपण चुकी करतो वारंवार. ती कुठे थांबली पाहिजे. पुढील चेंडू सार्थक ह्याचा फटका उंचावरून खेळण्याचा प्रयत्न पण कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय सार्थक. जास्त वेळ घेऊ नये कारण आजच्या दिवसातील आपल्याला 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे तर वेळेला महत्व असेल. अतिशय सुंदर असा फटका आणि फटका जाणार आणि फटका जाणार षटकारासाठी. षटकाच्या साह्याने धावफलकावर धावसंख्या झाली ती बिनबाद 26. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत वैभव आणि सनी. सुंदर असा फटका उंचावर फटका फसणार आणि कुठेतरी मासा गळायला लागलाय तो सनी याच्या रूपाने. अतिशय सुंदर अशी फलंदाजी
करत होता आपल्या संघासाठी, पण त्याच्या पारीचा अंत झालाय आणि सनी याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज येणार. अनिल, नौका फलंदाज अनिल, सुंदर अशी कामगिरी केली ती सनी आणि आपल्या संघासाठी. कुठेतरी त्याच्या पारीचा अंत झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज अनिल. आणि पुढील होणारा सामना असेल वंजारपाडा आणि वरसे. आपण सुद्धा तयार राहायचंय जर कोणी आलं नसेल. आणि आल्या आल्या उंचावरून फटकवलेला चेंडू आणि कुठलीही चुकी न करताना दिसतोय पळसदरी संघाचा क्षेत्ररक्षक. आणि चेंडू खूप उंचावर गेलेला, पण कुठलीही चुकी न करता अनिलचा आल्या आल्या कुठेतरी त्याची पारीचा अंत केलाय तो पळसदरी संघाच्या क्षेत्ररक्षकाने. आणि नौका फलंदाज गुरु. नौका फलंदाज भरत कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय पळसदरी संघ. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर खूप हाणामारी झाली, तसेच दुसरं षटक सुद्धा महागात पडत होतं, पण कुठेतरी कमबॅक केलं. आणि तिसरं षटक घेऊन येतो तो नौका गोलंदाज बॉलर जयेश. श्रेयश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या झाली ती किती आला रन? 26. धावसंख्या स्थिरावते 26. अजूनही मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज असेल ती धोत्रे संघाला, कारण तेवढ्या ताकदीचा संघ असेल पळसदरी संघ. अतिशय सुंदर असा फटका. चेंडू उंचावर गेलाय खूप, पण कुठलीही चुकी न करता वैभव याच्या सुद्धा पारीचा अंत. आपण पाहिलं होतं की कर्जत प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता, पण त्याच्या सुद्धा पारीचा अंत केला, कारण त्यांनी जी सुरुवात करून दिली होती ती अतिशय सुंदर होती. नौका फलंदाज असेल तो रुपेश. हर्षल कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम करतोय पळसदरी संघ धोत्रे संघाला. कारण वेनगावचा ग्राउंड असं आहे की धावसंख्या मोठी पाहिजे. जर जिंकायचं असेल तर धावसंख्या मोठी पाहिजे, पण क्रिकेट हा खेळ असा आहे की एक षटकामध्ये जर 25+ धावा पाहिजे असतील तर होतात, पण 6 चेंडूंमध्ये 2-3 धावांचा खेळ करता येत नाही. आणि सुंदर असा चौकाराच्या साहाय्याने धावफलकावर धावसंख्या झाली ती 30. आल्या आल्या स्वागत केलंय ते हर्षल याने. शेवटचं षटक असेल, धावफलकावर धावसंख्या झाली ती 30. मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज असेल. फटका खेचलाय, चेंडू उंचावरती आणि कुठलीही चुकी न करता झेल टिपलाय. आणि अजून एक नौका फलंदाज गुरु.
कुठेतरी धोत्रे संघ वारंवार चुकी करते आणि जर टी शर्ट नसेल जर्सी नसेल तर 2 रनाची पेनल्टी असेल तर धोत्रे संघाला 2 रनाची पेनल्टी नक्कीच अतिशय सुंदर असा फटका सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणायला लागेल कुठे 4 धावांसाठी चेंडू चालवला अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करून 2 धावा बचावल्या धाव फलकावर धावसंख्या झाली ती 32 षटकातील काही चेंडू शिल्लक 2 चेंडूंचा खेळ बाकी 2 चेंडूंवरती किती धावा करणार पाहूयात नौका फलंदाज गुरु पंच आमच्याकडे वळतायत व्हाईट प्लस 1 रन असेल अतिशय हळव्या पद्धतीने मारायचा प्रयत्न होता पण पंच आमच्याकडे वळतायत कुठेतरी फलंदाज आऊटचा इशारा आम्हाला पंचांकडून आला आणि कुठेतरी जखडून ठेवलं चांगली फलंदाजी चालू होती मैदानात पण कुठेतरी ते आपण पाहतो ना की लाईन भरकटली की लाईन भरकटतच राहते नौका फलंदाज तेजस धावफलकावर धावसंख्या झाली ती 34 अतिशय सुंदर अशी चपळाई म्हणायला लागेल ती यष्टी रक्षकाची कारण आपण पाहतो की पलसदरी संघ हा कर्जत तालुक्यात सुद्धा चांगली कामगिरी करणारा संघ आहे कारण तेवढा हलक्यात सुद्धा घेऊन जमणार नाही पलसदरी संघासमोर मोठ्या धावसंख्येचं डोंगर उभं करायला लागेल ते धोत्रे संघाला पण आपण वारंवार ती चुकी केली तर कुठेतरी महागात पडेल ही चुकी शेवटचं षटक सूरज नौका फलंदाज सूरज आणि पलसदरी संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतो तो गोलंदाज बॉलर साईराज शेवटचं षटक असेल म्हणजे शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक तर पाहूयात शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठोकणार ते धोत्रे संघ कारण मोठ्या संख्येचं डोंगर उभं करायला लागेल ते धोत्रे संघाला साईराज याचं षटक पाहूयात शेवटचे 6 चेंडू आहे 4 धावांनी श्री गणेशा करतायत ते पलसदरी संघाचा फलंदाज पुढील चेंडू वैभव याचा सुंदर असा कमबॅक वैभव याचा 2 चेंडू 4 धावा
पुढील चेंडू सुंदर असा कमबॅक करताना दिसतोय तो वैभव. पहिल्या चेंडूवरती मिहिर आणि त्या समोर असेल तो अमोल. सुंदर असा फटकवलेला चेंडू कुठेतरी झेल सुटलाय. एक धाव पूर्ण. एक धावेत आणि स्वप्नील दादा एरुमकर यांचा वेणगाव राणा प्रताप क्रिकेट संघ या संघाकडून आपलं स्वागत असेल. त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं. वैभवाचा पुढील चेंडू सुंदर असा कमबॅक कुठेतरी जखडून ठेवलं फलंदाजाला अमोल याला. कारण तेवढाच ताकदीचा गोलंदाज वैभव. सामन्यामध्ये एक एक धावेला महत्व असेल कारण तेवढा ताकदीचा संघ असेल पलसदरी. अतिशय सुंदर आडव्या पद्धतीने मारलेला चेंडू जाणार सीमा पार खणखणीत चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावफलकावर धावसंख्या झाली ती 9. बिनबाद 9. एक षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या झाली ती 9. पुढील होणारा सामना वरोसे वर्सेस वंजारपाडा. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. वरोसे वर्सेस वंजारपाडा. पण आजच्या दिवसासाठी आपल्याला वेळेला महत्व द्यायचंय कारण 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. तर आपण सुद्धा सहकार्य करायचं. पुढील षटक सांघिक दुसरा तो वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो नौका गोलंदाज. गोलंदाजाचं नाव सूरज. नौका गोलंदाज सूरज. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या झाली ती 9. बिनबाद 9. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जाणार सीमा पार खणखणीत षटकार. पंच आमच्याकडे हात उंचावतात आणि खणखणीत षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलकावर धावसंख्या झाली ती 15. बिनबाद 15. गोलंदाजाकडून अनुभव थोडा कमी असेल पण प्रयत्न अतिशय सुंदर असा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. एक धावेवर समाधान. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल ते सनियाचं. गोलंदाज नौका असेल कमी अनुभवातला असेल पण तेवढ्याच अनुभवातले फलंदाज असतील तर पाहूयात कोण कोणावर भारी पडतं. अतिशय सुंदर असा फटकवलेला चेंडू. एकदा पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धावेवरती समाधान. धावफलकावर धावसंख्या झाली ती 17. बिनबाद 17. फटकवलेला संधीचं सोनं. पंच आमच्याकडे वळतायत. षटकाराचा इशारा. षटकाराच्या साह्याने धावफलकावर धावसंख्या झाली ती वंजारपाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे तसेच वरोसे गावचे कर्णधार आपण उपस्थित राहायचंय नाणेफेकीसाठी. कुठेतरी गलिच्छ कामगिरी. 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावफलकावर धावसंख्या झाली ती किती झाला रे 25 का
25. 16 पाहिजे ना. सुंदर असा कमबॅक करताना पाहायला कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे की एक एक धावेला महत्व असतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या झाली ती 27. आले का? वरोसे विनायक कोतेकर आपण वरोसे संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. कारण वंजारपाडा संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. येणारे 12 चेंडू आणि बॉलर नाव पंच आमच्याकडे बोलतायत वाईट चेंडूचा इशारा. धाव फलकावर धावसंख्या 28. हर्षद गोलंदाज हर्षद. अतिशय सुंदर असा फटका जाणार षटकार. वरोसे संघाचा कर्णधार वेळेला महत्व. कारण इथं वंजारपाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. वारंवार आपलं नाव पुकारायला वरोसे. स्वयंसेवकांनी आणि 2 कर्णधार उपस्थित आहेत. नाणेफेकीसाठी संदीप दादा पाटील यांना आमंत्रित करतोय. नाणेफेक करून घ्यायचा आणि अतिशय उंचावर चेंडू आणि कुठेतरी चेंडूचा अंदाज आला नाही. 2 धावा अतिशय सोप्या रीतीने पूर्ण. 2 धावेच्या साह्याने धाव फलकावर धावसंख्या झाली ती 36. येणारे 10 चेंडू 5 धावा. 5 धावा 10 चेंडू. फटका खेचलाय आणि क्षेत्ररक्षक कुठेही चुकी न करता झेल टिपलाय. आणि पहिल्या विकेटचा पहिला मासा गळायला लागतो. तो कुठेतरी विलंब झाला विकेट घेण्यासाठी. जे पहिल्या ते दुसऱ्या षटकामध्ये मेहरची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज साईराज. येणारे 9 चेंडू 5 धावांची गरज असेल. 9 चेंडू 5 धावा. अडतीस झालं ना. 36. धाव फलकावर धावसंख्या 36. येणाऱ्या 9 चेंडू 5 धावांची गरज. एक मोठ्या फटक्याची गरज असेल. अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण.
अजूनही चार धावांची गरज असेल. 8 चेंडू 4 धावा विजयासाठी. सुंदर असा फटका खेचलाय. फटका जाणार सीमा पार आणि विजयी षटकार पलसदारी संघाकडून. आणि विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच पराजित संघाचे गोडगोड कौतुक. पुढील होणारा सामना वर्से वर्सेस वंजारपाडा. टॉस कोण झाला चावऱ्या? आणि वंजारपाडा आपण लगेच मैदानात यायचं. धोत्रे संघाचा कर्णधार आपण स्टेजची संपर्क साधायचे. वंजारपाडा संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा कारण आजच्या दिवसाला वेळेला आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो श्रेयस, पलसदरी संघाचा श्रेयस. आणि श्रेयसला मॅन ऑफ द मॅचचा